नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय बटाटा वडा, पण थोडा वेगळ्या पद्धतीने वडा बनवणार आहे. तर त्यासाठी बघा, आता इथं 5 बटाटे आपण मध्यम आकाराचे मध्ये कट करून किंवा काही अख्खेच आपण इथं बटाटे 3 शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला त्यासाठी एक मस्त चांगला फ्रेश ताजा ब्रेडचा पुडा लागणार आहे. त्यानंतर बघा, बेसन लागेल 1 ते 1.5 वाटी आपल्याला. त्यानंतर बघा, इथं आपण 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडासा आल्याचा तुकडा आणि एक 7-8 तिखट मिरच्या. त्यासाठी कढीपत्ता, थोडंसं जिरं घेतलं अर्धा चमचा, थोडंसं आपण इथं हळद घेतली, थोडा हिंग, जिरे आणि धणे आपण इथं कुटून घेतलेत भाजून. चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी लागणार आहे. तर सर्वात आधी आपण बटाटे बघा इथं वरची साल काढून सोलून ठेवलेले आहेत. आता आपण एक छोटंसं वाटण करून घेऊया. तर वाटण करण्यासाठी आपण मिरच्या, लसूण, जिरं, आलं सगळं एकत्र मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि इथं भरड काढून घेतली. आता सर्व बटाटे आपण छान असे कट करून घेऊया. जेवढा बारीक बटाटा कट करता येईल तेवढा आपण इथं करून घ्यायचा आहे. बटाटे चांगले शिजून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर लागणार आहे, ती पण घेतली. तर बटाटे कट करून घेतलेत. आता कढई तापायला ठेवली. कढईमध्ये अगदी थोडंसं म्हणजे 1-2-3 चमचे आपण इथं तेल टाकू. तेल जास्त टाकायचं नाही. त्यानंतर बघा, थोडंसं जिरं टाकले, वाटणात पण टाकलेलं आहे आपण जिरं. त्यानंतर थोडासा आपण इथं हिंग टाकलाय. हिरं आणि जिरं चांगलं तडतडलं की लगेच थोडासा कढीपत्ता टाकून घेऊया. आता 1 मिनिट चांगलं हे परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये किंचित अशी हळद घालून घ्यायची. आता उकडलेला बटाटा आपण ह्याच्यात टाकून घेऊया. आता ह्यामध्ये आपण थोडी जिरं आणि धण्याची पूड टाकूया. चवीनुसार मीठ टाकूया आणि कोथिंबीर टाकून घेऊया. आता सर्व जिन्नस टाकून झालेले. आता छान अशी ही भाजी आपण वर खाली घेऊन करूया. तर फक्त 2 मिनिटं भाजी चांगली आपल्याला ही हलवून घ्यायची. जास्त वेळ नाही परतली तरी चालेल. तर भाजी परतून झाली. एका ताटामध्ये आता ही थंड होण्यासाठी काढून घेऊया. आता भाजी थंड होण्यासाठी ठेवली, तोपर्यंत आपण बेसन पीठ घालून घेऊया. तर इथं बघा, पहिली 1 वाटी आपण इथं घेतली आणि थोडंसं वरतून अजून मी त्यात बेसन टाकणार आहे. असं जवळजवळ आपण 1.5 ते 1.25 वाटी पीठ घेतलंय. त्यात थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. तर इथं आपण कुठेही सोड्याचा वापर करणार नाही. त्यानंतर बघा, आता हे पीठ आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एका साईडने चांगलं फेटून घ्यायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण एकाच दिशेने ह्याला चांगलं फेटून घेऊया. जे करून आपल्याला इथं सोडा घालण्याची बिलकुल गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने मऊसूत असं हे पीठ चांगलं आपल्याला फेटून घ्यायचे. तर मी इथं चमच्यानेच पीठ चांगलं फेटून घेते. तुम्ही हाताने जरी केलं तरी चालू शकते. तर पीठ फेटून झालेलं आहे. आता सर्व तयारी झाली. आता इथं जास्तीचं तेल आपण घालून घेऊया. जाड बुडाची कढई घ्यायची आणि आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तेल तापतंय तोपर्यंत आता आपण इथं जरा ब्रेडच्या थोड्याशा कडा आहेत, त्या जेवढ्या जमतील तेवढ्या कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा, ह्या ब्रेडच्या कडा आहेत, जेवढ्या जमतील तेवढ्या मी इथं कट करून घेतलेल्या आहेत. आता भाजी पण चांगली थंड झाली आहे. तर भाजी बघा, आता हातावरच आपण छोटे छोटे इथं मस्त हे गोळे आहेत ते हाताने आता छान असे बनवून घेऊया. तर छोट्या आकाराचे आपल्याला हे बटाट्याच्या भाजीचे मस्त असे गोल असे गोळे करून घ्यायचे. तर 7-8 आपण इथं हे भाजीचे छान असे बटाटवडे तयार करून घेऊया. तर इथं बघू शकता, सर्व आपण हे बटाटवडे आता तयार करून घेतलेत. एकदम छोटे छोट्या साईजचे लिंबा एवढे आपण हे गोळे तयार केलेत. आता इकडं ब्रेडचा स्लाइस घ्यायचा, हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा बटाटवडा ब्रेडमध्ये भरून ह्याला चांगला गोल आकार देऊन घ्यायचा. तर थोडं हाताला पाणी घेतल्यानंतर व्यवस्थित असं बघा हे चांगलं ह्याच्यामध्ये बसलं जातं.
तर हाताला थोडं आतून पण थोडंसं पाणी घ्यायचं आणि ब्रेडच्या खालच्या साईडने पण थोडंसं पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित असे हे गोल तयार करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने बघा आता हे सर्व आपण बटाटवडे तयार करून घेऊया. पीठ चांगलं फेटून झाले, चांगलं भिजून निघालेलं आहे पीठ. मऊसूत असं हे पीठ आपण तयार केलेले. आता हा तयार केलेला बटाटवडा आपण इथं पिठामध्ये मिक्स करून घेऊन आपल्याला तापलेल्या तेलामध्ये हळूवार असे सोडून घ्यायचे. तुम्ही चमच्याने सोडला तरी चालू शकते. व्यवस्थित असं ह्याचं पीठ नितळून घ्यायचं आणि बटाटवडे व्यवस्थित असे तेलात सोडून घ्यायचे. तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त तेल असेल तरी टाकू शकता. तर 4 बटाटवडे आपण इथं आता तेलामध्ये सोडून घेणार आहे. गॅस एकदम आपण इथं तेल तापून कमी करून घेतलेला आहे. जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर बटाटवडे आपले करपले जातील. आता व्यवस्थित असं आपण झाऱ्याने हे वर खाली करून घेऊया. तर इथं बघू शकता छान असे आपले हे बटाटवडे आता तळून झालेले आहेत. व्यवस्थित असे सर्व बाजूने गोल आपण ह्याला मस्त तळून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला काढून घेऊया. तर झाऱ्याच्या साह्याने व्यवस्थित असे बटाटे आपण इथं तेल नितळून टिश्यू पेपरवर आपण छान असे इथं काढून घेतलेले आहेत. तर इथं बघू शकता सर्व बटाटवडे आपले तयार झालेले आहेत. जवळजवळ आपण अर्धा किलो बटाट्यामध्ये जवळजवळ 9 ते 10 बटाटवडे सुंदर असे हे तयार केलेले आहेत. तर एका ताटामध्ये आपण घेऊया आता. तर सोबत आपण इथं हिरवी चटणी केलेली आहे थोडीशी आणि थोडीशी लाल चटणी. तर अशा आपण ह्या 2 चटण्या आपण इथं ठेवलेल्या आहेत आणि सोबत आपण हे छान असे बटाटवडे पण ठेवलेले आहेत. तर आता एक बटाटवडा तुम्हाला मी इथं कापून दाखवते. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने छान असा हा बटाटवडा झालेला आहे. तर कमी तिखट असा आपण हा बटाटवडा केलेला आहे. मुलांना खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी, डब्यासाठी सुंदर असे हे बटाटे झटपट तयार होतात आणि चवीलाही तितकेच छान लागतात. सोबत आपण इथं चटणी ठेवली. तुम्ही सॉस पण घेऊ शकता किंवा तसेही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने बटाटवडे झटपट बटाटवडा आपण हे करून बघितलेला आहे. बटाटवडे खूप सुंदर झालेत आणि आजची जर रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.